Hello students, welcome to the next section of MST CET. आपण लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहतो MST CET साठी विचारलेले 2014 हे आपण पाहिलेलं आहे. 2015चेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण अभ्यासलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2016ला विचारलेले रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकमधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हा पार्ट आपण पाहणार आहोत. सो 2016 क्वेश्चन नंबर 18 17 क्वेश्चन लास्ट लेक्चरपर्यंत आपण अभ्यासलेले होते. काय काय क्वेश्चन्स आहेत बघूया एकदा. एंजियोस्पर्म्स megaspores formed after meiosis. Megaspores formed after meiosis of megaspore mother cell are arranged in वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. काय काय ऑप्शन्स आहेत बघूया आपण. एक पहिला ऑप्शन आहे आयसोबायलॅटरल टेट्रॅड. नेक्स्ट लिनियर टेट्रॅड. सी ऑप्शन आहे टेट्राहेड्रल टेट्रॅड. आणि लास्ट ऑप्शन आहे डी टी शेप्ड टेट्रॅड. काय क्वेश्चन आहे वन्स अगेन बघा. एंजियोस्पर्म्स megaspores formed after meiosis of megaspore mother cell are arranged in आयसोबायलॅटरल टेट्रॅड, लिनियर टेट्रॅड, टेट्राहेड्रल टेट्रॅड आणि टी शेप्ड टेट्रॅड. आता याचा कन्सेप्ट काय आहे सुरुवातीला बघूया आपण. समजा स्टिग्मा स्टाईल ओव्हरी याच्यात ओव्ह्यूल असतं. या ओव्ह्यूलच्या सेंटरला मेगास्पोर मदर सेल असते MMC. समजा ही मेगास्पोर मदर सेल आहे. 2n कंडिशनची म्हणजे डिप्लॉइड असते 2n कंडिशन. याचं मिओसिस होतं म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होते. जे 2n आहे त्याचं हाफ होतं. मिओसिस म्हणजे रिडक्शन हाफ होतं. म्हणजे याच्यापासून मिओसिस झालं की 4 मेगास्पोर्स मिळतात. ही मेगास्पोर मदर सेल आहे. त्याचं मिओसिस झालं की मेगास्पोर्स मिळतात. पण ते हॅप्लॉइड असतात 4 असतात आणि ते 4 मेगास्पोर्स अशा एका लाईनमध्ये तयार झालेले असतात. यांना म्हटलं जातं मेगास्पोर्स. हे मात्र हॅप्लॉइड असतात कारण 2nचं n होतं. त्याचं कारण काय आहे मिओसिस. आणि हे सगळे एका लिनियर फॅशनमध्ये असतात आणि म्हणून याला म्हटलं जातं लिनियर टेट्राड. सो मेगास्पोर्स आर अरेंज्ड इन लिनियर टेट्राड. हे त्याचा आन्सर आहे. म्हणजे आयसोबायलॅटरल टेट्राड नाही आहे तर लिनियर टेट्राड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. उरलेले सगळे ऑप्शन आहेत ते कॅन्सल होतात. ओके, कळालेलं आहे क्वेश्चनला त्याच्या ऑप्शनला व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट करून घ्या. 1 बाय 1 नोट करा.
ओके, चला तुम्ही क्वेश्चन लिहून घेतलेला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 19 आहे. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स ड्युरिंग डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म्स इज. 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी डबल फर्टिलायझेशनचा जो करेक्ट सिक्वेन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. एका डायग्रामच्या साहाय्याने आपण बघूया. स्टिग्मा, स्टाईल, ओहोरी आणि याच्या इनसाइडला असतो पार्ट तो ओह्यूलचा पार्ट असतो. हा ओह्यूलचा पार्ट आहे. पोलन ग्रेन इथं येऊन ड्रॉप होतात, याला आपण पॉलिनेशन म्हणतो. पुढं पोलन ट्यूब तयार होते, ती पोलन ट्यूब इथून खाली येते, इथून ती मायक्रोफाईलमध्ये येते आणि मायक्रोफाईल म्हणजेच ओह्यूलचं ओपनिंग असतं त्याच्यातून आत येते. आता ही आलेली पोलन ट्यूब असते, ही पोलन ट्यूब मायक्रोफाईल, ओह्यूलच्या ओपनिंगचं नाव असतं मायक्रोफाईल. ही आलेली पोलन ट्यूब आहे ट्यूब. ह्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमिट्स असतात. हे मेल गॅमिट्स आहेत. आता जेव्हा ही वरून आलेली पोलन ट्यूब असते, ही या होलमधून, या मायक्रोफाईलच्या होलमधून आत येते, एंट्री करते. ती पहिली स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं पोरोगॅमी. पोरोगॅमी. सो एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनसाइड ओह्यूल, थ्रू मायक्रोफाईल. आता या आत आल्यानंतर सिनर्जिडमध्ये जाते, तिथलं लिक्विड शोषते, बस्ट होते, फुटते. फुटल्यानंतर इथं एक फिमेल गॅमिट असतं, आलेलं एक मेल गॅमिट याला जोडलं जातं. मेल आणि फिमेल गॅमिट एकत्र येणं, इथं एक सेल असते, ह्या एक सेलशी कनेक्ट होतं, याला म्हणायचं सिनगॅमी. सेकंड स्टेप आहे सिनगॅमी. सो फ्युजन ऑफ मेल गॅमिट विथ एग सेल, हे सेकंड आहे, याला म्हणायचं सिनगॅमी. ही पहिली स्टेप आहे, याला म्हणायचं पोरोगॅमी. म्हणजे पोरोगॅमी झाली, सिनगॅमी झाली. आता लास्ट काय होतं, उरलेलं मेल गॅमिट असतं ते सेकंडरी न्यूक्लियस असतं, पोलर न्यूक्लियस असतं, त्याच्याशी कंबाईन होतं, याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन. म्हणजे सगळ्यात शेवटी होतं ट्रिपल फ्युजन. सो मेल गॅमिट विथ पोलर न्यूक्लियस किंवा सेकंडरी न्यूक्लियस आपण म्हणत असतो त्याला. म्हणजे असा सिक्वेन्स पाहिजे, पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, पोरोगॅमी, देन सिनगॅमी, देन ट्रिपल फ्युजन. कुठं आहे बघा असा सिक्वेन्स, इथं ट्रिपल फ्युजन आहे म्हणजे पहिल्यांदा हे कॅन्सल होतं, इथं पहिल्यांदा सिनगॅमी सांगितलं आहे, हे कॅन्सल होतं, इथं पहिल्यांदा पोरोगॅमी आहे म्हणजेच पोरोगॅमी, सिनगॅमी, ट्रिपल फ्युजन. हा थर्ड नंबरचा सी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. आणि त्यामुळं उरलेले ऑप्शन असतात ते उरलेले ऑप्शन काय होतात, कॅन्सल होतात. ओके, नोट दिस MCQ. चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन नंबर 20 आहे. इन ॲन एंजिओस्पर्म अ फिमेल प्लांट हॅव्हिंग 2n = 24. हे महत्त्वाचं आहे. गिवन काय काय दिलं आहे बघा. फिमेल प्लांट दिलेला आहे, त्या फिमेल प्लांटचा क्रोमोझोमचा नंबर दिलेला आहे 2n = 24. 2n = 24 इज क्रॉसेस विथ अ मेल प्लांट. मेल प्लांट दिलेला आहे, त्याच्याशी क्रॉस केलेला आहे, हॅव्हिंग अ क्रोमोझोम नंबर 2n = 12. ओके, सो व्हॉट विल बी द क्रोमोझोम नंबर ऑफ एंडोस्पर्म. तुम्हाला या एंडोस्पर्म मधला क्रोमोझोम नंबर विचारलेला आहे. आता पहिल्यांदा एंडोस्पर्म म्हणजे काय बघूया. हा फिमेल गॅमेटोफाइट आहे, फिमेल गॅमेटोफाइट. याच्यामध्ये
या साईडला अँटीपोडल सेल्स असतात, इकडे एक सेल असते सिनर्जिड असतं आणि इथं सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलर न्यूक्लियस असतं. एंडोस्पर्म कधी तयार होतो? हे पोलर न्यूक्लियस आहे की जे 2n असतं, त्याच्याबरोबर एक मेल गॅमीट जोडलं जातं. हे मेल गॅमीट आहे की जे यन असतं, 2n नाही यन हॅप्लॉइड असतं, हे डिप्लॉइड असतं. म्हणजे हा जो तयार होतो हा एंडोस्पर्म आहे आणि हा 3n तयार झालेला असतो. सो एंडोस्पर्म इज अ ट्रिप्लॉइड. नेहमी लक्षात ठेवायचं, जो एंडोस्पर्म असतो तो ट्रिप्लॉइड असतो, म्हणजे 3n असतो. ओके. आता सुरुवातीला कॅल्क्युलेशन याच्यानुसार करूया. फिमेल प्लांटसाठी काय येतं बघूया आपण. फॉर फिमेल टू एन इक्वल टू दिलेला आहे, किती दिलेला आहे? 24. एन काढण्याची काही गरज नाही. पोलर न्यूक्लियस हे फिमेलचं असतं. दिस इज द फिमेल. किती दिलेला आहे? 2n. त्या 2nचा क्रोमोझोमचा नंबर किती दिलेला आहे? 24. मेल संदर्भात काय बघूया. मेलची जी माहिती दिलेली आहे 2n इक्वल टू 12 फॉर मेल. 2n इक्वल टू 12. सो n इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 6. म्हणजे मेलचा n नंबर. मेल कसा असतो? n असतो. पोलर न्यूक्लियस कसा असतं? 2n. हे दोन्ही मिळून काय होणार? 3n. सो एंडोस्पर्म, आपण एक इक्वेशन लिहूया. एंडोस्पर्म हा 3n असतो, परंतु फिमेल 2n असते प्लस मेल n असतो. घेऊया आपण. बघा फिमेल 2n म्हणजे 24 क्रोमोझोम्स प्लस मेल n ची नंबर आहे 6. मेलचे टोटल 2n आहे 12. सो n इक्वल टू 6. म्हणजे हे 24 आहे, हे 6 आहे. याचा अर्थ क्रोमोझोमचा नंबर आहे तो 30 नंबर येतो. कशामध्ये? एंडोस्पर्ममध्ये. आणि एंडोस्पर्ममध्ये क्रोमोझोमचा नंबर 30. ह्या दिलेल्या ऑप्शनपैकी डी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळं उरलेले ऑप्शन असतात हे निग्लिजिबल होतात, निग्लेक्ट होतात, रिमूव्ह होतात. सो डी इज दी करेक्ट ऑप्शन. हे कळालं आहे का? पुन्हा एकदा लक्षात ठेवा. फिमेलचं पोलर न्यूक्लियस हे 2n असतं. 2n म्हणजे 24 आहे. हे ऑलरेडी आम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ओके. मेलचं दिलेलं आहे 2n दिलेलं आहे 12, परंतु इथं असणारं मेल गॅमेट n असतं. मग 2n इक्वल टू 12 देअरफॉर n इक्वल टू 6. मग इथं 2n 24 आहे, मेलचा सिंगल आहे 6. सो टोटल क्रोमोझोम नंबर इन एंडोस्पर्म ऑफ दिस क्रॉस बिकम्स अ 30 क्रोमोझोम्स. ओके. कन्सेप्ट क्लिअर झाला आहे? राईट डाऊन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 21 आहे. डॉट डॉट इज द मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीप मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनमधली सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट आणि चीपेस्ट मेथड यापैकी दिलेली कोणती आहे? ग्राफ्टिंग आहे, बडिंग आहे, कटिंग आहे आणि मायक्रो प्रोपॅगेशन आहे. आपल्याला माहीत आहे ग्राफ्टिंगमध्ये 2 वेगवेगळे प्लांट पार्ट असतात. समजा हा ब्लॅक आहे, हा ब्ल्यू आहे, हे एकमेकांना जोडून एक सिंगल प्लांट तयार होतं, याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. बडिंगमध्ये बडपासून तयार होतं, त्याला आपण बडिंग म्हणतो. कटिंगमध्ये कट करायचा, मग स्टेम कट असेल, रूट कट असेल किंवा लीफ कट असेल, कट पार्टपासून नवीन मिळतं. आणि मायक्रो प्रोपॅगेशनमध्ये स्मॉलेस्ट पार्टपासून नवीन ऑर्गॅनिझम मिळत असतो. तर या सगळ्यांच्यामध्ये जी बेस्ट मेथड आहे, मोस्ट कन्व्हिनियंट, चीप मेथड आहे, स्वस्त मेथड आहे, ती म्हणजे कटिंग मेथड असते. म्हणजे कटिंग हा करेक्ट ऑप्शन आहे आणि त्यामुळं उरलेले ऑप्शन हे या ठिकाणी रिमूव्ह होतात. सो कटिंग is the most convenient and cheap method of artificial propagation. Okay, write down. Next question है question number 22.
Which of the following wall layer of anther shows fibrous thickening of callose? Callose is a type of carbohydrate. ह्या कॅलोजचं जे फायबरस थिकनिंग असतं, ह्या कॅलोजचं फायबरस थिकनिंग यापैकी दिलेल्या कोणत्या लेयर्समध्ये असतं? आपल्याला माहीत आहे अँथरमध्ये हे 4 लेयर्स असतात. सगळ्यात बाहेरचा असतो तो इपिडर्मिस असतो, त्याच्या इनसाईडला हा एंडोथेसियम, त्याच्या इनसाईडला मिडल लेयर, नंतर टॅपेटम. हा थिन वॉल्ड लेयर्सनी तयार झालेला असतो, प्रोटेक्शनचं काम करत असतो. टॅपेटम थिक वॉल्ड असतो, न्यूट्रियंट्स असतात, म्हणजे हा प्रोटेक्शन करतो. इथं न्यूट्रियंट्स असतात, फूड सप्लाय करण्याचं काम करतात. मिडल वॉल या थिन असतात आणि डिजनरेट होतात, नंतर थिन असतात, गेट डिजनरेट. आणि सगळ्यात एंडोथेसियम असतो हा की जो डेहिसनसाठी वापरला होतो. ह्या एंडोथेसियममध्ये फायबरस थिकनिंग ऑफ कॅलोज असतं. सो फायबरस थिकनिंग ऑफ कॅलोज इज प्रेझेंट इन एंडोथेसियम. सेकंड लेयर असतो की जो इपिडर्मीच्या आतील साईडला असतो. याच्यामध्ये हा कॅलोजचा लेयर असतो. याचा अर्थ उरलेले ऑप्शन आहेत ते काय होतात? कॅन्सल होतात. सो विच ऑफ द फॉलोइंग wall layer of the anther shows fibrous thickening of callose? So callose is present in endothecium. Present in endothecium. Write down. जरा फास्ट लिहा. Okay, next question आहे 23. Match the plant and the parts. म्हणजे प्लांट एका कॉलममध्ये दिलेले आहेत. इथं प्लांट दिलं, इकडे त्याचे पार्ट्स दिलेत. इन रिलेशन टू व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजेच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कोणत्या अवयवानुसार होतं? इकडं प्लांट दिलं, इकडे त्याचा पार्ट दिला आहे, याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे. आपल्याला माहीत आहे डॅलिया याचं रिप्रोडक्शन हे रूटमार्फत होत असतं आणि जे रूट असतात ते क्लस्टरने असतात, ग्रुपने असतात, ज्याला आपण म्हणत असतो फॅसिक्युलेटेड रूट. म्हणजे डॅलिया याच्यामध्ये फॅसिक्युलेटेड रूट याच्यामार्फत रिप्रोडक्शन होतं. सोलॅनम ट्युबरसम. सोलॅनम ट्युबरसम म्हणजे पोटॅटो आहे. पोटॅटोचं थ्रू आईज, आई बड असतं, याच्यामार्फत होत असतं, म्हणजे थ्रू आईज. ओके. बेगोनिया आहे. हे बेगोनिया लिप मार्फत, इपिफायलस बड असतं, पानाच्या वरच्या साईडला जिथं मार्जिन असतं तिथं बड्स तयार होतात. सो बेगोनिया शोज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन थ्रू इपिफायलस बड. आणि सायनोडॉन आहे. सायनोडॉन थ्रू रनर मार्फत याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असतं, थ्रू रनर. म्हणजे आपले ऑप्शन काय राहतील? ए आहे, त्या एला काय मॅच होतो? सी. म्हणजे एला सी मॅच होतो असं पहिलं असायला पाहिजे. 1C 1C इथं ए आहे, इथं या 2 ठिकाणी आहे, त्यामुळे हे जे 2 ऑप्शन आहेत हे ऑलरेडी संपलेले आहेत आपले. कारण इथं 1C मॅच व्हायला पाहिजे, इथं 1D ला दाखवलेलं आहे, 1B ला 2 गेले, उरले हे 2. आता नंबर 2 सोलेनम ट्युबरसम AC मॅच व्हायला पाहिजे, 2A 2A, म्हणजे इथंही ऑप्शन सेमच आहेत. बेगोनिया नंबर 3 आहे, तो कोणाला मॅच व्हायला पाहिजे? D ला. 3 इथं B आहे, इथं D आहे, याचा अर्थ हा ऑप्शन पण इलिमिनेट झाला. आणि म्हणजेच उरलेला करेक्ट ऑप्शन आहे तो C ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन येणार, कारण उरलेले ऑप्शन असतात ते कॅन्सल झालेले आहेत. सो डॅलिया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन थ्रू फॅसिक्युलेटेड ट्युबरट रूट, सोलॅनम ट्युबरसम थ्रू आईज, बेगोनिया थ्रू इपिफायलस बर्ड्स, and सायनोडॉन through runner. So these are the various plants and their vegetative propagation methods through special parts. Okay, write down. Okay, next question. Question number 24. Which of the following is the first cell of female gametophytic generation in angiosperm? First cell पाहायचा आहे. कुठून पाहायचं आहे? फिमेल गॅमेटोफायटिक जनरेशन इन एंजिओस्पर्म. फिमेल गॅमेटोफायटिक जनरेशन इन एंजिओस्पर्म मधली फर्स्ट सेल पाहायचं आहे. मेगास्पोअर मदर सेल आहे, मायक्रोस्पोअर मदर सेल आहे, फंक्शनल मेगास्पोअर आहे का एग सेल आहे? आपण फिमेल गॅमेटोफायटिक जनरेशनमध्ये फिमेल गॅमेटोफाइट तयार कसा होतो इन शॉर्ट बघूया आपण. हा जो पार्ट आहे हा न्यूसेलसचा पार्ट आहे.
हे जे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी याच्यात ओव्ह्यूल असतं, इथं न्यूसेलस असतो, ओव्ह्यूलच्या सेंटरला असतो न्यूसेलस, 2n कंडिशनचा असतो डिप्लॉइड. ह्या न्यूसेलसची एक पेशी मेगास्पोअर मदर सेलचं काम करते, 2n असते, मेगास्पोअर मदर सेल. याचं होतं मिओसिस. काय होतं? मिओसिस. म्हणजे रिडक्शन डिव्हिजन होते, हाफ होतो. इथं रिडक्शन झालं की या 2nचा n होतो, इथं तयार होतं मेगास्पोर्स. मेगास्पोर्स. आता हे जे मेगास्पोअर्स आहेत हे n असतात आणि एकूण 4 तयार होतात आणि ते लिनियर फॅशनमध्ये असतात, टेट्राहायड्रल म्हणजे लिनियर टेट्रॅड म्हणतो आपण. यामध्ये हे जे वरचे 3 असतात ते नष्ट होतात. हा जो तळाचा असतो याला म्हणायचं फंक्शनल मेगास्पोअर. हा पण हॅप्लॉइडच असतो आणि हा फंक्शनल मेगास्पोर ही फर्स्ट सेल असते की याच्यापासून पुढं जाऊन फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. कसा तयार होतो हे आपल्याला माहीत आहे. 2 न्यूक्लिएटेड, 4 न्यूक्लिएटेड, 8 न्यूक्लिएटेड असं स्ट्रक्चर तयार होतं आणि मग फायनली 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड, त्यापैकी 3 पेशी इकडं 3 असतात आणि उरलेलं सेकंडरी न्यूक्लियस असतं. हा फिमेल गॅमेटोफाइट आहे, परंतु त्याची सुरुवात मात्र या फंक्शनल मेगास्पोअरपासून तयार होते. सो फंक्शनल मेगास्पोअर इज दी फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हा फिमेल गॅमेटोफाइट आहे. मग तुम्ही म्हणणार ह्या का नाहीत, तर ह्या डिजनरेट होतात आणि ह्या मिओसिसनी तयार झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं फिमेल गॅमेटोफाइट तयार झाला आहे, तो इथून सुरुवात होते. मग हा 1 सेलचा 1 न्यूक्लिएटेड असतो, 2 न्यूक्लिएटेड, 4 न्यूक्लिएटेड, 8 न्यूक्लिएटेड, मग इथं 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड असं स्ट्रक्चर तयार होतं. सो फंक्शनल मेगास्पोअर इज द करेक्ट ॲन्सर. आणि जर हे फंक्शनल मेगास्पोअर करेक्ट ॲन्सर असेल तर उरलेले ऑप्शन असतात हे मात्र इलिमिनेट होतात. मेगास्पोअर मदर सेल हा पण इथं असतो, तो इलिमिनेट होतो. मायक्रोस्पोअरचा काय प्रश्न नाही, कारण तो मेल सिस्टीमशी असतो. फंक्शनल मेगास्पोअर हा करेक्ट ऑप्शन आहे. एक सेल मात्र इथं असते, त्याच्यापासून तयार झालेला नसतो. सो फिमेल गॅमेटोफाइटिक फर्स्ट सेल बिकम्स अ फंक्शनल मेगास्पोअर. Okay, note the MCQ. Okay, next question है question number 25. Simple question है, which of the following in embryo sac म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट of angiosperms shows filiform apparatus. पहिल्यांदा आपण फिमेल गॅमेटोफाइट का असतो हे बघूया, ज्याला आपण एम्ब्रिओ सॅक म्हणत असतो. हा एम्ब्रिओ सॅक आहे. सॅक ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट. ओके, सो फिमेल गॅमेटोफाइट इज 7 सेल्ड and 8 न्यूक्लिएटेड. पहिल्यांदा मी तुम्हाला 7 सेल दाखवणार आहेत. 7 सेल पैकी याच्यातली लॉंग सेल असते, याला म्हणायचं एग सेल. 2 स्मॉल साईडचे असतात, त्यांना सिनर्जिड म्हणायचं. उरलेल्या 3 या अपोजिट एंडला असतात, यांना अँटीपोडल सेल्स म्हणायचं. अँटीपोडल सेल्स. ओके, सेंटरला एक न्यूक्लियस असतं, पण एक पेशी 2 न्यूक्लियस असतं, पोलर न्यूक्लियस. याला पोलर न्यूक्लियाय असंही म्हटलं जातं. इथं दाखवलेलं आहे पोलर न्यूक्लियाय. हा या फिमेल एम्ब्रिओ सॅक आहे, यालाच फिमेल गॅमेटोफाइट 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड म्हटलं जातं. आता यापैकी वरून जे एक पोलन ट्यूब येत असते, ती आलेली पोलन ट्यूब, समजा ही पोलन ट्यूब आहे आणि ह्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स आलेले असतात. तर ह्या पोलन ट्यूबला ओव्ह्यूलमध्ये यायला गाईड करण्यासाठी फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतं.
सो फिलिफॉर्म ॲपॅरेटसचं फंक्शन काय, टू गाईड दी पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब आहे, पोलन ट्यूबला ओह्यूलमध्ये एंटर व्हायला गाईड करते आणि ते फिलिफॉर्म ॲपॅरेटस हे या सिनर्जिड्सकडे असतात. सो फिलिफॉर्म ॲपॅरेटस प्रेझेंट इन सिनर्जिड्स विच गाईड दी पोलन ट्यूब टू एंटर दी एम्ब्रिओ सॅक. क्लिअर, म्हणजे अँटीपोडल सेल्सकडं नाही आहे, पोलर न्यूक्लियसकडं पण फिलिफॉर्म ॲपॅरेटस नाही आहे, एक सेल इथं आहे त्याच्याकडे फिलिफॉर्म ॲपॅरेटस नाही आहे. सो फिलिफॉर्म ॲपॅरेटस इज प्रेझेंट इन सिनर्जिड. काय काम करतं, टू गाईड दी पोलन ट्यूब टू एंटर दी एम्ब्रिओ सॅक. क्लिअर, अगदी डायग्रामच्या सहाय्याने आपण बघितलेलं आहे. नोट, हिंटमध्ये तुम्ही डायग्राम काढली तरी चालेल. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 26. द वॉल ऑफ पोलन ट्यूब इज मेडअप ऑफ. पोलन ट्यूबची वॉल आहे ती कशाने तयार झालेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्यांदा पोलन ट्यूब का असते, हा मायक्रोस्पोअर म्हणजे पोलन ग्रेन आहे, त्याचं आतील आवरणपासून एक आउटग्रोथ तयार होते, याला म्हणायचं पोलन ट्यूब. त्याच्यामध्ये लिक्विड सायटोप्लाझम आहे, 2 मेल गॅमेट आणि ट्यूब न्यूक्लियस असते. आता ही जी पोलन ट्यूब आहे, ह्या पोलन ट्यूबचं केमिकल कंपोजिशन आपल्याला विचारलेलं आहे. काय काय ऑप्शन आहेत, तर सेल्युलोज अँड पेक्टिन आहे, ओनली स्पोरोपोलिनिन, लिग्निन पेक्टिन, पेक्टिन अँड स्पोरोपोलिन. तर ही जी पोलन ट्यूब आहे ही 2 केमिकल्सनी तयार झालेलं आहे, एक सेल्युलोज असतं, पेक्टिन असतं. बोथ आर कार्बोहायड्रेट्स, पॉलिसॅकॅराइडचे टाईप्स आहेत. सो सेल्युलोज अँड पेक्टिन कंपोज दी पोलन ट्यूब इज दी करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. सेल्युलोज अँड पेक्टिन प्रेझेंट इन पोलन ट्यूब. So remaining options get cancelled. Okay, note this MCQ. Okay, question number 28 आहे. लास्ट क्वेश्चन आहे 2016चा MST CET. काय क्वेश्चन आहे बघूया आपण. व्हॉट इज आउटब्रीडिंग डिव्हाइस वेअर the stamens and carpels mature at different times called. काय दिलं आहे बघा, स्टॅमेन्स अँड कार्पेल म्हणजे स्टॅमेन इज अ मेल सेक्स ऑर्गन, कार्पेल इज अ फीमेल सेक्स ऑर्गन. सो मेल अँड फिमेल सेक्सेस आर मॅच्युअर ॲट डिफरंट टाईम. म्हणजे बघा हा स्टॅमेन आहे, एंथर, फिलामेंट, called stamen is a male sex organ. Okay, stigma style ovule is a carpel, female sex organ. स्टिग्मा स्टाईल ovule. आता हे 2 मेल आणि फिमेल सेक्सेस आहेत, हे वेगवेगळ्या पिरियडला मॅच्युअर होतात. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर त्या कंडिशनला म्हटलं जातं डायकोगॅमी. कारण याचा मॅच्युरेशन पिरियड वेगळा आहे. मग जर स्टॅमेन पहिल्यांदा मॅच्युअर झाला तर याला म्हटलं जातं प्रोटॅन्ड्री. कार्पेल पहिल्यांदा मॅच्युअर होत असेल तर प्रोटोगायनी. गायनी मीन्स फिमेल, प्रो मीन्स अर्लियर फर्स्ट, एंड्री मीन्स मेल. तर ह्याचा मॅच्युरेशन पिरियड वेगळा आहे, मॅच्युरेशन टाईम वेगळा आहे. जर स्टॅमिन पहिल्यांदा मॅच्युअर झाले तर प्रोटॅन्ड्री म्हणायचं, कार्पेल पहिल्यांदा होत असेल तर प्रोटोगायनी म्हटलं जातं. दोघांचा मॅच्युरेशन पिरियड वेगळा असेल तर डायकोगॅमी म्हटलं जातं. म्हणजे याचा आन्सर आहे डायकोगॅमी, आणि डायकोगॅमी हे सी आन्सर आहे. ओके, तरीसुद्धा उरलेल्यांचा आपण मिनिंग बघूया. मोनोगॅमी सेम टाईमला मॅच्युअर होईल. सेल्फ स्टरिलिटी, स्वतःचेच पोलन ग्रेन स्वतःच्या स्टिग्मावरती पडल्याने इनॅक्टिव्ह होतो, कारण त्याला क्रॉस पॉलिनेशन घडवायचं असतं. सेल्फ स्टरिलिटी, दोघांचा मॅच्युरेशन पिरियड वेगळा असतो, याला म्हणायचं डायकोगॅमी. आणि स्टॅमेन आणि स्टाईल यांची जी लांबी असते ती वेगवेगळी असते, त्याला म्हणायचं हेट्रोस्टिली. म्हणजे एका हा स्टाईल असते ते एक
लॉंग असते, दुसरी स्टाईल असते ती शॉर्ट असते. असं जर असेल, स्टाईलमध्ये जर डिफरन्स असेल तर त्याला हेट्रोस्टिली म्हटलं जातं. इन रिलेशन टू दी पोझिशन ऑफ स्टॅमिन्स, स्टॅमिनची पोझिशन वेगवेगळी असते, स्टाईलची लांबी वेगवेगळी असते, त्याला हेट्रोस्टिली. सो करेक्ट ऑप्शन इज डायकोगॅमी, बिकॉज मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम्स. ओके, इथं आपले 2016चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे विचारलेले होते ते सगळे कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरला आपण 2017 हा MST CETचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पार्ट आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.